IPLच्या नव्या मोसमाचं बिगुल वाजलंय। या मोसमात हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सशी सलामीलाच गाठ पडतेय ती अजिंक्य रहाणेच्या कोलकात्याशी। मुंबईचा संघ यंदा पहिलाच सामना आपल्या घरच्या मैदानात म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे। यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे। आता उत्सुकता आहे ती मुंबई कोलकाता सामन्याची। पाहूया आमचा प्रतिनिधी सिद्धेश कांसेने वानखेडे स्टेडियमवरून घेतलेल्या या सामन्याचा आढावा। तमाम क्रिकेटप्रेमींना दरवर्षी ज्या स्पर्धेची उत्सुकता लागलेली असते ती स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL। याच IPLचा यंदाचा 19वा सीझन आहे आणि या 19व्या सीझनसाठी मुंबईचं वानखेडे स्टेडियम सज्ज झालं आहे। मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवरची IPLची तयारी पूर्ण झाली आहे। वर्ल्ड कप नंतर आता IPLसाठी पुन्हा एकदा हे स्टेडियम नव्यानं सज्ज झालंय। होर्डिंग्स लागलेत, जाहिरातींचे बॅनर्स लागलेत, ड्रेसिंग रूम सज्ज आहे। दोन्ही संघांसाठी नव्यानं डगआउट्स बनवण्यात आलेत आणि ही खेळपट्टी देखील तयार होते यंदाच्या नव्या सीझनसाठी। गेले काही दिवस मुंबई इंडियन्सचा दररोज सराव इथे सुरू आहे आणि रविवारी संध्याकाळी या सीझन मधला पहिला सामना इथेच खेळवला जाणार आहे। मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स। खरं तर मुंबईचा संघ यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय। रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट असे अनेक रथी महारथी या टीममध्ये आहेत। त्यामुळे 5 वेळा IPL जिंकणारी मुंबईची पलटण यंदा 6व्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धारानं मैदानात उतरणार आहे। मुंबईनं 2020 नंतर एकदाही IPLची ट्रॉफी जिंकलेली नाही। या ट्रॉफीसाठी मुंबईकरांना बरीच प्रतीक्षा करावी लागली आणि कदाचित ही प्रतीक्षा या सीझनमध्ये संपू शकते। पण त्याआधी रविवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्स कसा खेळ करते आणि ही सलामीची लढत कशी पार पडते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।